मी मनसेचा विभागाध्यक्ष स्थानिक. आज इथे डीमार्टमध्ये एक प्रकार घडला की आमच्या ताई आहेत टिळक चौकातल्या, त्या इथे खरेदी करताना इथे काही परप्रांतीय महिलेने आपल्या इथे जो स्टाफ आहे त्या स्टाफबद्दल उर्मटपणे वागल्या. जो मराठी आपल्या स्थानिक आगरी समाजाचा पोरगा होता त्याच्याशी मुद्दाम की तो मुलगा बिचारा तिला चांगलं बोलत, त्या महिलेला बोलत होता ताई, ती बोलते तू मराठीत बोलू नको, हिंदीत बोल, मला मराठी येत नाही. त्यानंतर तो पोरगा पण बोलला की मला हिंदी येत नाही, मला मराठी येतं. त्यावरती बोलली तुम्ही मराठी लोक भिकारी आहे, तुम्ही आमच्या जीवावर जगता, असे वाईट प्रकार महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा तिने अपमान केला. तर ह्या घटना आपल्या कल्याण सारख्या ऐतिहासिक शहरात घडत असतील आणि महाराष्ट्र राज्यात घडत असतील तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधी पण सहन करणार नाही. सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी आम्हाला तसा आदेशच दिलाय, जिथे मराठीचा आणि महाराष्ट्रीय माणसाचा आणि महाराष्ट्राचा अपमान होईल तिथे बिंदास लात मारा. आणि आम्ही आज ती भूमिका इथे केली आहे. त्या महिलेला, परप्रांतीय महिलेला माफी मागायला लावली आमच्या ताईची, आणि आता तिला आम्ही पोलीस स्टेशनला कायद्याने जमा करतो आहे आणि तिच्यावर गुन्हा दाखल करायला आम्ही सांगणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मराठी बोलायचं तुला कळतं ना? तिला पण येते मराठी. महाराष्ट्र मराठी नाही माफी माग मराठी बोलायचं. माफ करा. तुला कुठच्यावर मराठी माणसाला कचरा म्हटलेला तर बघ तू पोलीस स्टेशन आम्हाला काही आपण जाऊया. वकिलाला बोलून घेते एवढी अक्कल जाते. नमस्कार, मी कांचन खरे, मी सर्वसामान्य कार्यकर्ती आहे. मी महाराष्ट्रात गेले, जन्म झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये राहते आणि मी कायम महाराष्ट्राबद्दल किंवा मराठी भाषेबद्दल हेच ऐकलंय की मराठी भाषा ही राजभाषा आहे. आज आम्ही दिवाळीच्या निमित्ताने खरेदी करायची होती म्हणून आलो होतो. आमच्या मनातही कधी आलं नव्हतं की इथे येऊन आपण एवढं कोणाचं काही भांडणावर करावं लागेल किंवा एवढा घाण अनुभव येईल असं कधीच वाटलं नव्हतं. झालं असं की एक महिला समोर उभी होती जिचं सामान देण्याचं काम चालू होतं. काउंटरवरती मराठी मुलगा काम करत होता, बहुतेक तो आगरी असावा. अतिशय शांतपणे आणि चांगलं काम तो मुलगा करत होता. पण ही बाई जी माझ्या समोरची होती ती अतिशय उर्मटपणे त्याच्याशी वागत होती, सामान फेकत होती त्याच्या अंगावरती, त्याला ओरडत होती, त्याला एसी लावायला सांगत होती, खूप त्रास त्या मुलाला देत होती. पण तो मुलगा अतिशय शांतपणे काम करत होता. तिचं वागणं बघितल्यानंतर माझ्या मागे जे सगळे लोक होते आणि मी होते, आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की ही बाई खूप चुकीचं वागते. आणि त्यात ती बाई त्याला म्हणाली की तू मराठीमध्ये बोलायचं नाही, माझी हिंदीमध्येच बोल. आणि हे सगळं बोलताना ती मराठीमध्ये बोलत होती. जर तुला मराठी येत आहे तर तुला हिंदीमध्ये का जबरदस्ती आहे? तो मुलगा म्हणाला मी मराठी बोलू, मला हिंदी येत नाही, मी मराठीमध्ये बोलणार. एवढं स्पष्ट, अगदी स्वच्छ शब्दात त्या मुलांनी सांगितलं. कुठेही तो मुलगा चुकीचा वागत नव्हता. त्यानंतर त्या बाईने ओरडाआरडी सुरू केली. त्याच्यानंतर ती बाई म्हणाली की मराठी माणूस कचरा आहे, आमच्या जीवावरती मराठी माणूस जगतो, आम्ही आहोत म्हणून महाराष्ट्र टिकतोय. हे सगळं ऐकल्यानंतर एक मराठी माणूस म्हणून मला अतिशय राग आला. मी एवढंच म्हटलं की तुम्ही या भाषेत त्या मुलाशी बोललं नाही पाहिजे आणि तुम्हाला जर एवढा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही मराठी शिकून घ्यायला पाहिजे. जर तुम्हाला फक्त हिंदी येते तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे, आमचा प्रॉब्लेम नाही. आम्ही महाराष्ट्रात आहोत, आम्ही मराठीच बोलणार. त्यानंतर ती बाई कमीत कमी 2 वेळा माझ्या अंगावर धावून आली. माझ्या मागे जे लोक उभे होते त्यापैकी काही लोकांनी तिला थांबवायचा प्रयत्न केला, माझ्या मिस्टरांनी तिला थांबवायचा प्रयत्न केला, त्यांच्याही अंगावर ती बाई धावून गेली. डीमार्टच्या प्रशासनाने खूप कमी प्रमाणामध्ये या लोकांना सपोर्ट केला. खरं तर त्याच वेळेला सिक्युरिटीला बोलून त्या बाईला बाहेर काढलं गेलं पाहिजे होतं, पण ते झालं नाही. पण त्यानंतर मग जेव्हा आम्ही सगळं हे करत होतो त्या बाईने नाटक सुरू केलं की मला चक्कर येते आणि मग पडायचा प्रयत्न केला. पडल्यानंतर पण त्या बाईची बोंबाबोंब चालू होती की मराठी भिकारी आहे, महाराष्ट्र भिकारी आहे, महाराष्ट्र भिकारी आहे. माझ्या राज्याबद्दल, माझ्या देशाबद्दल या प्रकारची भाषा मला सहन होणारी नाही. म्हणून मी मनसेचे जे आमचे सहकारी आहेत, संदीप दादा किंवा आमच्या ताई आहेत, या सगळ्यांना कॉल केला आणि ते आल्यानंतर गणेश दादाला सुद्धा कॉल केला की बाबा असं असं झालेलं आहे, तुम्ही इथे या. आणि सगळे तात्काळ ते लोक धावून आलेले आहेत आणि अतिशय योग्य जबाब त्या बाईला आता देण्यात आलेला आहे. त्या बाईला पोलीस स्टेशनला पण नेलेलं आहे. आणि मी खरंच सांगते, महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे. सगळ्या भाषा यायला हवेत मान्य, पण महाराष्ट्रातली मराठी ही आपली राजभाषा आणि त्या भाषेसाठी मी एक व्यक्ती म्हणून इथे काम करणारच आहे. आमच्याबरोबर मनसेचे सगळे सैनिक काम करणार आहेत. त्यामुळे
असतील तर ह्यांना सुद्धा योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.